नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो, आपण सध्या शैलेश नर्सरी लांजा या ठिकाणी आणि आपल्या लांजाच्या साईटवरती मित्रांनो जे आपण आकडा सांगितला होता, केशर आंबा आता बाहेर निघायला सुरुवात झालेली आहे. 40,000 आंबा आता बाहेर निघालेला आहे टनेलमधून. तिकडे आपले शेड आहे, तिथून आता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असतील त्या कोपऱ्यामध्ये तिथं शेड आहे, त्या शेडमध्ये आपण आंबा बनवलेला. आता तो काढून आपण हार्डनिंगसाठी आता उन्हामध्ये आणलेला आहे डायरेक्ट. आता इथं उन्हामध्ये इथं देखील ठेवलेलं आहे. इथं क्वांटिटी पाहू शकताय, तिथून इथपर्यंत सगळा केशर आंबाच आहे हा पूर्ण. त्यानंतर इथं मागे देखील दिसत असेल तुम्हाला, तो देखील सगळा केशर आंबाच आहे आणि पलीकडच्या प्लॉटला देखील सगळा केशर आंबा आहे. तर हा सगळा छोटा केशर आंबा आपण आता 9x12च्या बॅगला म्हणजे 5 किलोच्या बॅगमध्ये भरणार आहोत मित्रांनो. पावसामुळे थोडंसं डिले झालंय आता सगळं काम, कारण पावसामध्ये आपल्याला रिबॅगिंग करता येत नाही मित्रांनो. रिबॅगिंगची प्रोसेस ही पूर्णपणे थांबली होती. आता पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे. सगळे आता इथं लेवलिंग वगैरे करायचं चालू आहे. पाहू शकता इथं प्लॉट लेवल करून घ्यायचं चालू आहे. कचरा वगैरे सगळा काढून एका साईडला दाबून ठेवलेला आहे मित्रांनो. आता गवत वगैरे सगळं साईडला, आता याच्यामध्ये पाईपलाईन होईल आणि पाईपलाईन झाल्यानंतर लगेच हा केशर आंबा याच ठिकाणी आपण सगळा रिबॅगिंग करणार आहोत. आपल्या लांजेच्या साईटवरती हे रिबॅगिंग चालणार आहे मित्रांनो. डबल बाट्यामधलं हे रोप आहे. रोप कशा पद्धतीने आहे, कोणतंही रोप उचलायचं डबल बाट्यावरती, म्हणजे 2 कोईवरती बांधलेलं हे रोप असतं मित्रांनो आणि एकदम हेल्दी. आणि इथे पाहू शकता तुम्ही मॅच व्हायला लागलेलं आहे. आता इथं जे आपण कलम बांधलं होतं ते आता पूर्णपणे मॅच व्हायला लागलेलं आहे. पालवी वगैरे पाहू शकता, पानं वगैरे कशा पद्धतीने एकदम क्वालिटीमध्ये आहे. प्युअर केशर आंबा आपण स्वतः बांधतो, त्याच्यामुळे आपण स्वतः हा विकताना खात्रीशीर रोप म्हणून विकतो. आपण 100% गॅरंटी देऊन विकतो मित्रांनो. ह्याच्यासाठी हे सगळी रोपं जी पाहताय तुम्ही, ही सगळी केशर आंब्याची रोपं आहेत मित्रांनो. आपल्याकडचीच स्टिक आहे. आपल्या मलकापूरच्या नर्सरीमध्ये मदर्स आहेत केशर आंब्याचे, त्याचे देखील भरपूर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेतच, ते देखील तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि असे क्वालिटीमध्ये आपल्याकडे रोपं मिळतात. आता हा 9x12च्या बॅगला ट्रान्सफर झाल्यानंतर पूर्णपणे 8 ते 10 महिने घेणार आहे मित्रांनो वाढण्यासाठी, आणि त्याच्यानंतर हा मार्केटला सेल करण्यासाठी येणार आहे. तर अशा पद्धतीने आपली शैलेश नर्सरी काम करत असते. हे तुमच्या मित्रमैत्रिणींना समजण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.